संभाजीनगरमध्ये एमआयएमची पदयात्रा सुरू झालेली आहे। कालच्या राड्यानंतर तगडा बंदोबस्त शहरभरामध्ये पदयात्रेच्या मार्गावर पोलिसांनी तैनात केलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, कालच्या प्रकारानंतर आज प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केलेला दिसतोय। पोलिसांच्या बंदोबस्ताखाली ओवेसी यांची रॅली सुरू झालेली आहे। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। सोबतच काल जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर इंटरनेट आता पोहोचलाय। त्यांच्या हातात करायला पाहिजे आम्ही आज त्याचा काही करण्यासाठी तर आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन आम्ही धरणं आंदोलन करणार। नाही आहे तुम्ही हे गुंडांना आवा हे खंड कोणाचा तुम्ही जोपर्यंत आता कार्यकर्ते आहे त्यांचा दररोज सामना करावा लागत आहे। तुमच्याकडे विमानीचे 2 नंबर धंद्याचे पैसे आहे म्हणून तुम्ही काही कथा तर मला सुरक्षा देणं हे महत्वाचं नाही आहे। हे गुंडांना पोलिसांनी आवरायला पाहिजे हे महत्वाचं आहे। आता या सगळ्या पोलिसांच्या तुमची रॅली सुरू झालेली आहे। काय हे पोलिसांना वाटतं की चालचे प्रकार घडला पुढे ते नको व्हायला पाहिजे होतं। ठीक आहे माधव, एकंदरीत या सगळ्या गर्दीमध्ये तुमचा आवाजही नीटचा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा सुरू झालेली आहे। काल एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला होता त्यानंतर आज पोलीस खबरदारी घेताना दिसतात।